नमस्कार मंडळी. हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर यांच्या ज्ञानरूपी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी रेवणसिद्ध देवाच्या जन्मकाळानिमित्त आपण रेणावे येथे आलेलो आहे. चला तर कीर्तनाचा लाभ घेऊ. भागवत धर्माचं वैशिष्ट्य जर माऊली काय असेल तर सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सगळे जण या रे लहान थोर याती भलती नारी नर. नारी नर आणि भलती सुद्धा शब्द आलाय. सगळे सगळ्यांना इथे अधिकार आहे. वाळवंटामध्ये नामदेवरायांचे कीर्तन सुरू झालं. ज्ञानोबाराय अभंग गायला उभे राहिले. पांडुरंग नाचायला लागला. तरी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. त्या पंढरीच्या वाळवंटामध्ये नयनरम्य सुख सोहळा उभा राहिला. आणि काही वारकरी तिथे जेव्हा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गेले आणि त्यांना संत बहिणाबाई तिथे कीर्तनामध्ये गाताना नाचताना दिसल्या. एक वारकरी बहिणाबाईंच्या जवळ गेला असावा आणि त्यानं विचारलं असावं, बहिणाबाई बहिणाबाई बहिणाबाई, गेली अनेक शतक हजारो वर्ष आपल्याला हे सुख अनुभवता येत नव्हतं. परकीय आक्रमण वाढली होती आणि परकीय आक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली होती की आम्हाला देवाचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. पण आज हा सुखमय सोहळा पाहून खऱ्या अर्थानं वाटतं की आता मात्र आपली ज्ञानाची आणि सुखाची दारं जी आहेत ती खुली झालेली आहेत. आणि संत बहिणाबाईंना लक्षात आलं की आज मला आपल्या भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा इतिहास सांगण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या क्षणी छातीवर हात ठेवून अभिनिवेशानं संत बहिणाबाईंनी भागवत धर्माच्या रचनेचा हा जो काही प्रवास सुरू झाला त्याची उक्ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आमच्या समोर स्पष्ट केली. संत कृपा झाली, संत कृपा वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन उभं राहिलं. पांडुरंग नाचू लागला. ज्ञानोबाराय अभंग गाऊ लागले. आणि काही वारकऱ्यांनी विचारलं की आज एवढ्या मोठ्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा सुख सोहळा आपल्याला अनुभवता येतोय, याचं कारण काय? संत बहिणाबाईंनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याची स्पष्टोक्ती दिली. संत कृपा झाली, इमारत फळाली. या भागवत धर्माची इमारत उभी राहिली. परकीय आक्रमण होती, दुरितांचं तिमिर होतं. ज्ञान मिळवण्याचा, भगवद्गीता वाचण्याचा, संस्कृत वाचण्याचा, वेदोपनिषद वाचण्याचा, पुराण वाचण्याचा, गीता वाचण्याचा आम्हाला अधिकारच नव्हता. ठराविक वर्गाकडे ती मक्तेदारी दिली गेली होती. पण खऱ्या अर्थानं संतांनी ही भागवत धर्माची इमारत रचली. आम्हाला ज्ञानाची दारं खुली केली. सर्वसामान्यांचं जगणं समृद्ध केलं. आणि आज खऱ्या अर्थानं काय झालं? संत कृपा, संत कृपा. इकडे लक्ष द्या. समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग बघायला मिळतात. पहिला वर्ग असा समाजामध्ये बघायला मिळतो की ज्यांच्याबद्दल काय बोलावं हा प्रश्न पडतो. निरुपयोगी जीवन जगणारा वर्ग. काय बोलावं हा प्रश्न पडतो. समाजामध्ये पहिला एक वर्ग असा बघायला मिळतो की ज्यांच्याबद्दल काय बोलावं हा प्रश्न पडतो. आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्यांच्याबद्दल काय काय बोलावं हा प्रश्न पडतो. ज्यांचं मराठी चांगले त्यांना समजलं असेल, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. पहिला वर्ग मी समाजात असा बघितलाय की ज्यांच्याबद्दल प्रश्न पडतो की काय बोलावं. काही काही लोक एवढं निरुपयोगी आयुष्य जगतात साहेब की अख्खं गाव त्यांच्या जाण्याची वाट बघत असतं, पण ती काय जात नाही. आणि थोडीशी आपली ज्येष्ठांची क्षमा मागून बोलतो. काही प्रवृत्तीची माणसं या जगातून जरा लवकर चालली आहेत म्हणून तरी हे जग व्यवस्थित चाललं. एक गोष्ट काल्पनिक आहे पण जरा आता इथे जुळते म्हणून पटकन सांगून पुढे जातो. ग्रामीण भाग होता आणि गावात एक महापुरुष असा होता की त्याने अख्ख्या गावाला जिवंतपणे अख्खं आयुष्यभर फक्त त्रास देण्याचं काम केलं, पिडण्याचं काम केलं. गावकरी एवढे त्रासले होते त्या पठ्ठ्याला की गावकऱ्यांनी ठरवलं होतं हा बाबा ज्या दिवशी जाईल त्या दिवशी फटाके वाजवायचे.
एक दिवशी त्याला दुर्धर आजारानं ग्रासलं. त्याच्या लक्षात आलं की काही तासात आपला जीव जाणार आहे. अंथरुणावर खिळून पडला होता. सगळे गावकरी कार्यकारी मंडळ त्याच्या घरी गोळा झाले आनंदापोटी. आणि हा गेला की फटाके वाजवायचे अशा वीर भावना तिथे असे मानवर करून त्याच्याकडे बघत होते. आता अंथरुणावर खिळून पडलेल्या ह्या पठ्ठ्याच्या लक्षात आलं की आता आपल्या जाण्यानं गावकऱ्यांना जरा जास्तच आनंद झालेला दिसतोय. आपला जीव जाणार आहे म्हणून हे जरा आनंदी झालेले दिसत आहेत. मग यांना एक शेवटचा कार्यक्रम दाखवला पाहिजे. त्याने गावकऱ्यांना, त्या पुढाऱ्यांना, कार्यकारी मंडळाला, गावातल्या प्रमुख व्यक्तींना जवळ बोलवलं. म्हटलं इकडे या. गावकरी म्हटले काय? हा म्हटला मी आयुष्यभर केवळ तुम्हाला त्रास देण्याचं काम केलं. कुठल्याही चांगल्या कामाला मी व्यवस्थित पूर्णत्व प्राप्त करून देता आलं नाही. कुठल्याही चांगल्या गोष्टीला व्यवस्थित पार पडू दिलं नाही. तुम्हाला त्रास देण्याचं मी आयुष्यभर काम केलं याची मला आज जाणीव होते. मला त्याचा पश्चाताप होतोय. गावकऱ्यांनो, मला माझ्या केलेल्या कर्माचं तुम्ही प्रायश्चित्त द्यावं. मला झालेल्या या पश्चातापाचं, या कर्माचं फळ भोगायचंय आणि मगच जीव सोडायचा. गावकरी म्हणले तू बोल फक्त. इतका त्रास दिलाय. त्या पट्ट्यानं सांगितलं माझी एकच शेवटची इच्छा आहे. काय? तर काही तासात मी मरण पावलो. 4 जणांच्या खांद्यावर माझं मरण येऊ नका. 2 घोडे आणा आणि त्या 2 घोड्यांच्या पायाला माझं मड बांधा आणि गावाच्या भोवतीनं 4 फेऱ्या मारून मला फरफटत नेऊनच जाळा. गावकरी म्हणले दुग्ध शर्करा योग्य आहे. आम्ही तर वाटच बघत होतो. गावकरी बाहेर गेले. घोड्यांची तजवीज करायला लागले, तयारी करायला लागले. तेवढ्यात या पठ्ठ्यानं बघितलं गावकरी बाहेर गेलेत. यांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या गावातली काही मंडळी मला मारायला टपलेली आहेत. तुम्ही जर लवकर आले नाही तर काही तासात ते मला घोड्याच्या पायाला बांधून फरफटत नेऊन मारून टाकणार आहे. तुम्ही लवकर या. आणि बिचाऱ्याचा काही तासात जीव गेला. प्राणज्योत मालवली. सवय प्रमाणे पोलीस उशिरा आले. आज आलेच वेळेवर. सवय प्रमाणे कामाचा व्याप जास्त असल्या कारणानं पोलीस उशिरा आले. थोडं सावरून घ्यावं लागेल ना आकाशमध्ये. आणि हा मेल्यानंतर गावकऱ्यांनी ह्याला असा घोड्याच्या पायाला बांधून फरफडत नेला आणि बरोबर गावाच्या वेशीवर हायवेला गेल्यानंतर यांनी इकडून ओढत नेला. फटाके वाजवीत फरफडत नेला आणि समोरून पोलिसांची गाडी आली. अख्खं कार्यकारी मंडळ येरवडा जेलमध्ये रवाना झालं आणि गावातल्या सगळ्या कार्यकारी मंडळाला तुरुंगात गेलेलं पाहून याचा आत्मा स्वर्गातून म्हणाला याजसाठी केला होता. माणसानं इतकंही निरुपयोगी आयुष्य जगू नये की त्याच्या जाण्यानं समाज सुखावेल. पिढी लोक जिकडं जाईल तिकडं लोकांना त्रास द्यायचं काही लोक काम करतात समाजामध्ये. मी पुन्हा माझ्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेतोय. समाजामध्ये 2 प्रकारची माणसं बघायला मिळाली. पहिला प्रकार असा ज्यांच्याबद्दल काय बोलावं आणि दुसरा प्रकार असा ज्यांच्याबद्दल झोपले काय तुम्ही, ज्यांच्याबद्दल काय काय बोलावं. काय वानो आता न पुरे काय वानो आता न पुरे. काही व्यक्तिमत्वाच्या काही लोकांच्या बाबतीत बोलत असताना अशी उक्ती वापरावी लागते की काय वाणू आता न पुरे ही वाणी. समाजामध्ये काही मंडळी अशी होऊन गेली की त्यांचं बोलत असतं शब्दांची माळ विखरून जाते. बोलायला शब्द सापडत नाही. काय काय बोलावं. आणि संत बहिणाबाईंनी या भागवत धर्माची उभारणी कशी झाली हे सांगत असताना पहिला जर कुठला विचार आमच्या समोर उद्धृत केला असेल तर तो हा की संत कृपा झाली इमारत फळाली. की खऱ्या अर्थानं आमच्यावर संत कृपा झाली आणि ज्ञानाची दारं आमच्यासाठी खुली झाली. कीर्तन मंडपामध्ये मांडीला मांडी लावून 18 पगड जातीला सगळ्यांना एकत्र बसून कीर्तन ऐकण्याचा अधिकार मिळाला.
गीता वाचण्याचा अधिकार मिळाला, ज्ञानेश्वरी वाचण्याचा अधिकार मिळाला. हा, आता त्याचा फायदा आम्ही कितपत करून घेतला तो तुमचा विषय. पण ज्ञानाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली झाली आणि संत कृपा झाली, इमारत फळा आली. पण आताच्या अत्याधुनिक जगतामध्ये संत कृपेचा जर कुठला अर्थ तुम्हाला आज एक या व्यासपीठावरून श्रोता म्हणून ऐकायचा असेल आणि एक वक्ता म्हणून संत साहित्याचा अभ्यासक म्हणून मला सांगायचा असेल तर तो हा: डाव्या बाजूला बसलेला महिला वर्ग आणि उजव्या बाजूला बसलेला पुरुष वर्ग गांभीर्याने ऐका. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी परस्परांप्रती ईर्ष्या, आपल्या मनामध्ये दाबून ठेवलेला मत्सर आणि ज्यांना आम्ही आपलं म्हणतो त्या आपल्याच लोकांप्रती मनात दाबून ठेवलेली घृणा ज्या दिवशी आम्हाला व्यवस्थितपणे काढून बाहेर फेकता येईल त्या दिवशी म्हणायचं आमच्यावर संत कृपा झाली, अन्यथा नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून रोज आपण जेवण करतो, ज्यांना आपण आपली माणसं म्हणतो, त्यांच्या बाबतीतच कमालीची ईर्ष्या आणि मत्सर इथे दाबून ठेवलाय ना, ती ईर्ष्या आणि तो मत्सर ज्या दिवशी काढून बाहेर फेकता येईल त्या दिवशी आमच्यावर संत कृपा झाली. संत बहिणाबाईंनी बघितलं की गेले अनेक शतक हा महाराष्ट्र ही माती, ही संतांची भूमी मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तनाच्या प्रतीक्षेत होती आणि परिवर्तन झालं. ज्ञानाची दारं आमच्यासाठी खुली करण्यात आली आणि ती ज्ञानाची दारं खुली झाल्यानंतर संत बहिणाबाईंनी मोठ्या अभिनिवेशानं कौतुकानं सांगितलं की संत कृपा झाली, इमारत फळा. इथे बसलेल्या सगळ्या जाणकार आणि सुज्ञ श्रोत्यांना माझा प्रश्न असा आहे, साहेब, कुठलीही इमारत बांधायची झाली, कुठल्याही गोष्टीचं बांधकाम करायचं झालं, सगळ्यात अगोदर कुठली गोष्ट करावी लागते? तुमच्या पाया पडतो, लवकर बोला. तुम्ही घरही बांधायला काढल्यानंतर सगळ्यात अगोदर कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो? मी फार सामान्य पातळीवर तुम्हाला समजेल असं आज बोलतोय. तुम्ही उभी करत असलेली इमारत जास्त प्रदीर्घ काळ टिकावी याच्यासाठी मजबूत काय असावं लागेल? आणि मग जेव्हा भागवत धर्माची इमारत उभी राहणार होती तेव्हा या भागवत धर्माच्या ह्या इमारतीचा पाया कोणी रचला हा प्रश्न फार महत्वाचा होता. ही भूमिका कोणी निभावली हा प्रश्न फार महत्वाचा होता. आणि या गोष्टीचं उत्तर संत बहिणाबाईंनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आमच्या समोर ठेवलं. ज्ञानदेवे रचिला इमारत फळाली, संत कृपा झाली हे म्हटल्यानंतर संत कृपा झाल्याचा पहिला दाखला संत बहिणाबाईंनी आमच्या समोर ठेवला. संत कृपा झाली म्हणजे नेमकं काय झालं? संत कृपेचा जो अर्थ आमच्या नजरेत असायला हवा तो व्यापक असायला हवा. इथं बसलेल्या कुठल्याही एखाद्या खान रसिकासाठी कीर्तन संपल्यानंतर ताटामध्ये आवडतं गुलाबजाम आल्यानंतर तोही म्हणेल संत कृपा झाली. काय म्हणतोय मी? एखाद्या बाईला आयुष्यभर फक्त स्वतःची स्तुतीच ऐकावीशी वाटते आणि आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनाला तिनं आपली ठेवणीतली सगळ्यात महागातली आवडीची साडी घालून आलेली असू द्या आणि शेजारच्या बाईनं तिला फक्त म्हणू द्या केवढ्याला घेतली का, ती झोपत नाही संध्याकाळी. ज्या व्यक्तीला आपली स्तुती आणि स्तुतीच ऐकण्याची इच्छा आहे तिच्यासाठी कोणीतरी तिची स्तुती करणं तिला ह्याही बाबतीत वाटेल की संत कृपा झाली. दैनंदिन जीवनामध्ये भौतिक सुखाच्या संबंधानं संतांच्या उक्ती कधी वापरायच्या नाहीत. संत बहिणाबाईंनी आम्हाला सांगितलं संत कृपा झाली, इमारत फळा आली. मग संत कृपा झाल्याचा पहिला दाखला त्यांनी दिला. संत कृपा झाली म्हणजे नेमकं काय झालं? ज्ञानदेवे रचिला, ज्ञानदेवे रचिला. संत कृपा झाल्याचा पहिला दाखला काय झालं? ज्ञानोबरायांनी पाया रचला. साहेब, मी काही मिनिटापूर्वी तुम्हाला विचारलं की इमारतीचं लाईफ जास्त असण्यासाठी, इमारतीचं आयुष्य दीर्घकालीन टिकण्यासाठी काय मजबूत असावं लागतं? पाया. मग एक लक्षात घ्या, ज्या इमारतीचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचलाय ती इमारत कधी ढासळू शकेल काय? तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाने तो पाया रचलेला नाहीये. कोण येत ना बरं आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान सम्राट कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा
करुषण हरिताप सर्वागती जुगारूप ज्ञानोबा सर्वागती जुगारूप साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानवान. सामान्य गोष्ट आहे. कुठल्याही इमारतीचा पाया भक्कम असावा असं जसं तुम्हाला वाटतं, भागवत धर्माची ही इमारत उभी राहत असताना मौली ज्ञानोबरायांनी सुद्धा पाया मजबूत असावा याची काळजी घेतली. आणि या भागवत धर्माचा पाया कसा आहे हे तपासायचं असेल तर एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्राकडे अभ्यासानं एक नेत्रकटाक्ष टाका. मी हे केवळ आध्यात्मिक आणि कीर्तनी भाषेत बोलत नाही. इथं बसलेल्या प्रत्येक तरुण युवकाच्या, युवतीच्या आणि आबालवृद्धांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरेल असं आयुष्य मौली ज्ञानोबरायांचं आहे. दुर्दैवानं आम्हाला त्याची किंमत कळाली नाही. 16व्या वर्षी सांगितलेली ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी वाचायची असते, 17व्या वर्षी नाही. तर ह्या महाभागांनी एकच कित्ता असा गिरवला की परमार्थ कधी करायचा. मी माझा व्यक्तिशा विचार तुमच्यावर लादत नाही. एक नजर टाका श्रोत्यांमध्ये, तुम्ही कुठल्या वयातली जास्त दिसत आहेत तुम्हाला बघा. माऊली फिरवा बरं एक नजर. कुठल्या वयातली जास्त आहेत? म्हणजे जी गाडी आता कुठल्याच गॅरेजला घेणार नाही. गुडघे दुखायला लागले, ऐकू कमी झाले. आम्ही इकडून विठ्ठल म्हणलं का तिकडून तो म्हणतो कशाला बस ना घरी, तू येऊ नको, तू येऊ नकोस. मी वयोमानानुसार टिप्पणी करत नाहीये बाबा. मी या मताचा आहे, किंबहुना सिद्धांत असा सांगतो, ज्यांनी हयातभर परमार्थ केला आणि मग आता वयोवृद्ध झाले त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. पण केवळ आता म्हातारपणात घरी वेळेवर चहा भेटत नाही म्हणून जे इथे येतात त्यांना इकडे ऍडमिशन आम्ही देऊ शकत नाही. हा, आता ह्या टाळ्या माझ्यासाठी होत्या की हे तुमचं तुम्ही ठरवा. परमार्थ हा वस्तुनिष्ठ असायला पाहिजे. ऐन उमेदीच्या आणि तारुण्याच्या ऊर्जेच्या काळामध्ये परमार्थ करायचा असतो. इतर भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. चुकीचं प्रमाण गाताय तुम्ही महाराज. ते तरणा भाग्यवंत नाहीये, म्हातारा भाग्यवंत आहे. आणि जर तुम्ही तरणा भाग्यवंत म्हणताय, दाखवा बरं कुठे तरणे. आता सुदैवानं मला जो ऑडियन्स महाराष्ट्रामध्ये मिळालाय तो सगळा युवा वर्ग मिळालाय. मी त्या बाबतीत भाग्यवान आहे. पण महाराष्ट्रभरामध्ये कुठेही कीर्तनाचं व्यासपीठ उभं राहिलं तर तुम्ही जाऊन एक नजर टाकत जा, कधीही पाहत जा. सगळी किती 40च्या 50च्या 40 तरी मी फार अलीकडचं बोललोय. मी माझा मुद्दा स्पष्ट करतो की परमार्थ करत असताना तो डोळसपणानं करावा, औपचारिकता म्हणून नाही. या भागवत धर्माचा पाया किती भक्कम आहे हे पाहण्यासाठी एकदा माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्राकडे पाहावं. 16व्या वर्षी सांगितलेली ज्ञानेश्वरी ही 16व्या वर्षापासूनच वाचायला घ्यावी. आणि किती पाया भक्कम आहे हे पाहायचं असेल तर माऊली ज्ञानोबरायांचं सगळं समग्र चरित्र मला इथे मांडण्याची गरज नाही. एकच सिद्धांत सांगतो तुम्हाला. माऊली ज्ञानोबरायांचं वय वर्ष असेल 10-12 वर्षाचा. डोळ्यासमोर चित्र आणा. 12व्या शतकाचा काळ. संन्यासाची पोरं म्हणून आयुष्यभर अवहेलना वाटायला आली. आपल्या मुलांना समाज व्यवस्थेनं स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. सगळा कथाभाग माहिती आहे तुम्हाला. मला गोष्ट अशी सांगायची आहे. एक दिवशी पहाटे स्नान संध्या उरकून देवपूजा उरकून माऊली ज्ञानोबराय आपल्या भावंडांसाठी दीक्षा मागण्यासाठी, मधुकरी मागण्यासाठी सिद्ध बेटाकडून गोपाळपुऱ्याकडे निघाले. खांद्यावर झोळी घेऊन मधुकरी मागण्यासाठी आळंदीकडे माऊली निघाले. 10-12 वर्षाची ती कोवळी मूर्ती. काही पोरं खेळत होती रस्त्यावर. त्यांनी पटापट दारं खिडक्या आदळली, बंद केली. हे संन्यासाचं पोरग आलंय, ह्याची सावली सुद्धा आमच्या अंगावर नको, विटाळ नको म्हणून दारं खिडक्या बंद केली. आज
ज्या माऊली ज्ञानोबरांच्या समाधीवर आळंदीमध्ये दया दुधाचे अभिषेक होतात त्या माऊलींना एकेकाळी बघून दारं बंद करण्यात आली. सिद्धांत अधोरेखित करा. दोष त्यांचा नाहीये. ज्याला कावीळ झालीये त्याला जग कसं दिसणार आहे? बरं, दारं खिडक्या आदळण्यापुरतं मर्यादित नाही राहिलं. काही समाजकंटकांनी माऊलींच्या अंगावर माती फेकली. द्या मला इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर की अंगावर माती फेकल्यानंतर तुम्ही काय करा? स्वतः उत्तर द्या ना. माऊलींचं सांगतो मी, तुम्ही तुमचं उत्तर द्या. इथून घरी जात असताना जो चांगला कपडा तुम्ही परिधान करून आलेले आहात, एखाद्याच्या गाडीमुळे तुमच्या अंगावर माती उडाली, मी आता फेकली नाही म्हणत, उडाली एखाद्याच्या गाडीमुळे तुमच्या अंगावर माती उडाली, नव्या कोऱ्या साडीवर माती उडाली, काय छान छान अभंग येतील तोंडातून? नाही, तुम्ही तर हसून संमती दिली माझ्या. नाही येणार अभंग, मग काय येणार? ओव्या. तुम्ही असं कधी बघितलंय का एखाद्याच्या अंगावर माती उडाली आणि तो म्हणलाय सुंदर ते ध्यान? मी फार वस्तुनिष्ठ सामान्य पातळीवर बोलतोय. ध्यान आम्हाला उत्तर. अंगावर माती उडाली तुमच्या आणि तुम्ही काय? आता मी इथे पोहोचतो तेव्हा आमच्या चालकाकडून गाडी जरा जोरात होती, उशीर झाला म्हणून एकाच्या अंगावर माती उडाली, तो म्हणला देवाची द्वारे. होऊ शकतं का असं? होऊ शकेल काय? मानवी पातळीवर कुठल्याच संबंधानं फार मोठी न वाटणारी काहीशी ताकद आहे आपल्याकडं, थोडीशी शक्ती आपल्याकडं. त्यांच्या तुलनेत आपल्याकडे काहीही मोठी शक्ती नाही, थोडीशी आहे. तरी सुद्धा अंगावर माती उडल्यानंतर जर समोरच्याचा उद्धार करायला आम्ही धावत असू तर विचार करा, रेड्याला वेद वदवायला लावणाऱ्या माऊलींच्या अंगावर माती उडाली नव्हती, माती फेकली होती. माती फेकणाऱ्यांचं वाटोळं करायला वेळ लागला असता का? वेळ लागला असता का? त्या भागवत धर्माचा पाया किती भक्कम आहे हे सांगतोय. जी माती अंगावर फेकली होती ती माती सोबत घेतली, पर्णकुटी गाठली, त्या मातीची एक पंथी बनवली. मातीची पंथी बनवली, त्या पंथीमध्ये ज्योत ठेवली, ज्योत पेटवली. ज्योत पेटवल्यानंतर जो प्रकाश पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पडला, गुडघे टेकवले, बाहू पसरले आणि डबडबल्या डोळ्यांनी हात जोडून माऊली ज्ञानोबरांची 12 वर्षाची कोवळी मूर्ती त्या ठिकाणी उतरली. विधात्या पांडुरंगा, या मातीच्या पंथीमुळे जेवढा प्रकाश तुझ्या गाभाऱ्यात पडलाय, आज त्या मातीच्या पंथीमुळे जेवढा प्रकाश तुझ्या गाभाऱ्यात पडला, एवढाच प्रकाश त्या माती टाकणाऱ्यांच्या बुद्धीमध्ये पडू दे, त्यांच्या आयुष्याचं सार्थक होईल. माती टाकणाऱ्यांचं वाटोळं होऊ दे असं माऊली म्हणते नाही. आणि वेळ लागला असता का बदला घ्यायचा? त्यांचं वाटोळं करायचं झालं असतं तर वेळ लागला असता का? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बळ रेडा बोले. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा, त्याच्या मुखातून वेद वाजवायला लावणारी माऊली. माती टाकणाऱ्यांचं वाटोळं करायला वेळ लागला असता का? नाही, पाया रचायचा होता ना. जबाबदारी मोठी होती, जबाबदारी मोठी होती. माऊली ज्ञानोबरांचं वेळ मिळाला कधी तर पसायदान वाचून बघा. पूर्ण ज्ञानेश्वरी तर वाचालच, अगोदर पसायदान वाचा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. गीतेचं निरूपण करण्याचा हा जो वाग्यज्ञ मी पूर्ण केलेला आहे, या वाग्यज्ञाने तुम्ही तोषावं आणि मला एक प्रसाद द्यावा. देवाकडे माऊली ज्ञानोबर आहे, प्रसाद मागतायत. काय प्रसाद माहित ना? पुणे बेंगलोर हायवेला 100 एकर नाही मागितली, तुटपुंजा मागण्या नव्हत्या, भौतिक मागण्या नव्हत्या. मागणी काय मागितली? जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे वाईट प्रवृत्तीचे लोक, ज्यांचा खळपणा वाढलाय, दुष्टपणा वाढलाय, त्यांचं वाटोळं होते. नाही, तया सत्कर्मी रती वाढव, त्यांचं मन सत्कर्मात रत होत. पाया रचायचा होता ना. आणि म्हणून इथं बसलेल्या श्रोत्यांना सुद्धा आज सांगतो, आपली लढाई रोगाशी आहे, रोग्याशी नाही. कळते का मराठी भाषा? आपली लढाई रोगाशी आहे,
रोग्याशी नाही. एखाद्याला कीर्तनाला जायला आवडत नाही, ठीक आहे, आजारी आहे बिचारा. एखाद्याला भजन सुरू असताना टाळी वाजवाविषयी वाटत नाही, ठीक आहे, आजारी आहे बिचारा. त्याला फक्त म्हणायचं गेट वेल सोन, त्याचा तिरस्कार नाही करायचा. काही लोकांना नाही इकडे येण्याची इच्छा होत नाही, पापी आहेत बिचारे, आजारी आहेत. इथे येण्यासाठी सुद्धा तितकी गुणवत्ता असावी लागते, पात्रता असावी लागते, भाग्य असावं लागते या कीर्तन मंडपात येऊन बसण्यासाठी. उद्या तुम्ही एखाद्याला विचारा शेजारच्याला, चैतन्य महाराजांचं कीर्तन होतं, तुला ठाऊक होतं, मग तू आला नाही, संत साहित्याचे विचार ऐकायला भेटले असते, तर म्हणतो मला वेळ नव्हता. वेळ नव्हता असं नाही, तू त्या लायकीचा नाहीस. इथं येण्यासाठी पात्रता लागते, गुणवत्ता लागते, भाग्य असावं लागतं. बऱ्या वाईटातला फरक करता येण्यासाठी सुद्धा ईश्वराची कृपा लागते. मला सांगायचे काय, जे खळांची व्यंकटी सांडवता सत्कर्मी रती वाढो, अशा पद्धतीचा सिद्धांत देणाऱ्या, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची थीर, इतका व्यापक विचार मांडणाऱ्या ज्ञानोबरायांनी या भागवत धर्माचा पाया रचलाय. आणि या भागवत धर्माचा पाया कधीही कमकुवत होऊ शकत. या पुन्हा आजच्या अभंगाकडं रेवण सिद्ध देवाच्या जन्मकाळाच्या निमित्ताने या पवित्र पर्व काळामध्ये संत बहिणाबाईंच्या संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय, या अभंगावर विचार करत असताना पुढचा विचार असा आहे की पाया झाला, पाया झाला, आता 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 आवार, ज्याला आम्ही आताच्या भाषेत लिव्हिंग स्पेस म्हणतो, विस्तार म्हणतो. पाया झाल्यानंतर तो पुढचा विस्तार कुणी केला? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये बहिणाबाईंनी आम्हाला नामतयाचा किंकर, नामतयाचा किंकर, तेने केला आवाज, तेने केला आवाज, ज्ञानदेव रचिला ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमचा जन्म झालाय, ज्या देवभूमी आणि संत भूमीमध्ये आमचा जन्म झालाय, या भूमीचा इतिहास जाणून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि तो इतिहास संत बहिणाबाईंनी आम्हाला सांगितला. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. आणि पुढचा जो विस्तार आहे तो कुणी केला? नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार, नामदेवरायांनी विस्तार केला. पंजाबच्या घुमानपर्यंत संप्रदाय नेला, भागवत धर्म कुठपर्यंत नेला? उत्तरेकडे पंजाबच्या घुमानपर्यंत. आजही उत्तर भारतात पंजाबमध्ये घुमान नावाचं शहर आहे, तिथे आजही दरवर्षी संत संमेलन होतं. हे कुणामुळे होतं? नामदेवरायांमुळे होतं. अटके बाळार झेंडे रोवण्याचा इतिहास आहे या महाराष्ट्राचा. मला आता नामदेवरायांनी जरी विस्तार केला असला तरी मला फार विस्तार करता येणार नाही, काटा पुढे चालू. नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. पाया झाला, विस्तार झाला. आता कशाची गोष्ट आली? तुम्ही घर बिर बांधल्यात की नाही? पाया झाला, पाया पाया झाला, पाया झाल्यानंतर विस्तार झाला. मग काय? तुमच्या घराला खांबच नाही तर लगेच कळसाकडे चालले, सेंट्रिंग कळसाकडे चाललेत म्हणजे भुका लागल्या. माझ्या उशिरा लक्षात आलं ते बाबासारखे कळस कळस का म्हणते. तुम्ही खांब उभे नाही करणार का इमारत बांधताना? पिलर विसरले की काय? पाया माऊलींनी रचला, विस्तार नामदेव महाराजांनी केला. आता या भागवत धर्माच्या मंदिराला, या इमारतीला खांब कोणी दिला? जनार्दन
पायावर अवलंबून असतात त्याच्यापेक्षाही जास्त पटीला गोष्टी त्या खांबावर अवलंबून असतात. आणि खांब किती मजबूत आहे हे पाहायचं असेल तर नाथ बाबांकडे बघा. पैठणच्या यवनांगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. नाथ बाबांना शांतीब्रह्म म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गंगेवर स्नानाला गेले. एक यवन तिथं उभा होता. त्यानं विचार केला, त्या महाराजांना लय शांतीब्रह्म म्हणतात, यांची शांतता आज कशी भंग होत नाही ते मी पाहतो. मग नाथ बाबांना तोंडात येईल तशा शिव्या द्यायला लागल्या. नाथ बाबा गंगेत गेले, नामस्मरण करत होते, स्नान केलं, उरकलं, निघायला लागले. शिव्या देऊन देऊन या बाबाच्या तोंडातली थुंकी संपली, झापडा दुखायला लागला. तरी नामदेवरायांना काही फरक पडेना. नामदेवराय निघाले स्नान करून, तेव्हा हा पठ्ठ्या स्वतःहून जवळ गेला आणि नाथ बाबांना म्हटला, नाथ बाबा इतका वेळ झाला, मी तुम्हाला हजारो शिव्या दिल्या, एवढ्या मी हजारो शिव्या नाथ बाबा तुम्हाला दिल्या, त्यातली एक तरी मला परत द्या. नाथ बाबांचं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येक आबाल वृद्धांसाठी महत्वाचे आदर्श होते. नाथ बाबा म्हटले, बाबा तू दिल्या असतील 1000 शिव्या, पण मी घेतलीच नाही तर देऊ कुठून? अहो घ्यायचं काय आणि सोडायचं काय हे तुमच्या हातात आहे ना. आणि हा खांब आहे आमच्या भागवत धर्माचा, इतका मजबूत, इतका स्थिर. गंगेमध्ये स्नानाला गेले, एक विंचू बुडताना बघितला नाथ बाबांनी. मग संतांचा स्वभाव आहे वाचवण्याचा. हात घातला आणि त्या विंचवाला वर काढलं. विंचू त्यांच्या तळहातावर बसला आणि पाण्यातून बाहेर आला. संकटातून बाहेर आल्यानंतर डसण्याची प्रवृत्ती प्रत्येक जीवाची आहे. मग तो विंचू असो नाही तर माणूस असो. पाण्यातून बाहेर काढला विंचवाला आणि आता आपण सुरक्षित आहोत, पाण्याच्या बाहेर आलो असं समजल्यानंतर विंचवाने आपला कार्यक्रम दाखवला. काय केलं? रामकृष्णारी म्हणला. काही विंचू समाजातले वरवर तोंडाने रामकृष्णारी म्हणतात. आता मी त्याचा विस्तार करत नाही. त्याने डंख मारला आणि डंख मारल्या नामदेवरायांच्या हाताला झटका बसला. असा हात झटकला, ते परत पाण्यात पडले. आता ते परत बुडायला लागला. नाथ बाबांचा वाचवण्याचा स्वभाव. परत हात घातला, परत बाहेर काढला, परत चावला, परत पडला, परत हात घातला, परत काढला. 1:15 वाजत आले तरी चालूच होत. शेजारी एक माणूस हे सगळं बघत होता. थोडा महाराज 1:15 वाजले तरी तुमचा विंचू वाचवायचाच कार्यक्रम चालला. अहो जाऊ दे ना, तो जर सुधारायलाच तयार नाही, तो त्याची चावण्याची वृत्ती सोडायला तयार नाही, कशाला त्याला वाचवताय? द्या ना सोडून. नाथ बाबांचं उत्तर ऐका. नाथ बाबा म्हणतात, एवढी सजीव आहे विंचू, एवढी सजीव आहे, काय अस्तित्व आहे त्याचं या जगावर? पाय पडला तर मरून जाईल. या पृथ्वीवर त्याचं काय अस्तित्व आहे? एवढी सजीव आहे, पाय पडला तर मरून जाईल. पण एवढी सजीव असून सुद्धा तो त्याचा चावण्याचा स्वभाव सोडत नाही. मी स्वतःला साधू म्हणून घेतो, मी माझा वाचण्याचा स्वभाव का सोडून देऊ? मी वाचवत राहतो, मी त्याला वाचवतच राहतो. तो एवढी सजीव जर चावण्याचा त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही तर मी माझा वाचण्याचा स्वभाव का सोडू? हा खांब आहे भागवत धर्माचा. हा खांब आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवतासारखा मजबूत खांब त्यांनी आम्हाला दिला. पुढे पाया झाला, विस्तार झाला. आता खांब उभा राहिला. आता वेळ आली बाबा, आता वेळ कशाची आली? कळसाची वेळ आली. आणि या भागवत धर्माचा, या वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून कोणाला जागा मिळाली याचा जर प्रश्न विचारला तर ते एकमेव नाव येतं आणि ते नाव म्हणजे तुका झाला से कळस, तुका झाला झाला से कळस, भजन करा सावकाश.
कळसाच्या बाबतीत मी बोलण्याची आवश्यकताच नाही. तू का झालास हे कळस याच्यात सगळं पडून आलं. या भगवत धर्माचा कळस हा दैदिप्यमान असावा, चमकणारा असावा, तेजस्वी असावा आणि सूर्याच्या तेजाला इलाजवेल असं तेज ज्यांच्याकडे आहे ते तुकोबरा या भागवत धर्माचा कळस झाले. तू का झाला असेल. तुकोबरा यांच्या बाबतीत बोलण्यासाठी इतकं आहे की दुपारचे 4:30 वाजतील आणि म्हणून थोडंसं मला आवडतं घ्यावं लागेल. माझा जन्म हा देहूच्या पंचक्रोशीतला आहे. तुकोबरा यांचा भामचंद्र डोंगराच्या मातीचा मी वारसदार असल्या कारणानं तुकोबरा यांच्या बाबतीत मी बोलायला लागलो की मला आवडता घेता येत नाही. त्याच्यामुळे आपण थोडस अलीकडच थांबूया. तू का झाला असे कळस भजन करा असावं का असं संत बहिणाबाईंनी माऊलींनी पाया रचल्यापासून ते तुका झाला असे कळस इथपासून ते तिथपर्यंत जो काही प्रवास सांगितला तो प्रवास इथं बसलेल्या प्रत्येकासाठी आपल्या संस्कृतीचा आपला मूळ जो गाभा आहे, मूळ जो या भूमीचा वारसा आहे तो अधोरेखित करण्यासाठी हा प्रवास अत्यंत गरजेचा आहे. संत बहिणाबाईंनी आजच्या अभंगामध्ये संत कृपा झाली इमारत फळाली असं सांगताना सुरुवात करून पाया माऊलींनी रचला, विस्तार नामदेवरायांनी केला, खांब त्याला एकनाथ महाराजांनी दिला आणि तुकोबराय त्याचे कळस झाले. शेवटी संत बहिणाबाईंची या सगळ्यामध्ये जागा कुठे याच्यावर मी बोलेलच, पण तत्पूर्वी एकदा पांडुरंगाचं मोठ्या प्रेमानं भजन करा. ताट बसा आणि भजन करण्यासाठी आपले दोन्ही हात पुढे, दोन्ही हात वर. ज्यांच्याकडे दोन आहे त्यांनी दोन करा. माझी वेळ संपलेली आहे, पण भजन करताना असं भजन झालं पाहिजे की साक्षात रेवण सिद्धनाथांना सुद्धा वाटलं पाहिजे भजनात येऊन नाचावं की काय. दोन्ही हात वर करा. बस थोडीच वेळ आहे. दोन्ही हात आपापलेच करा. ती बाई दुसऱ्या बाईचा हात वर. दोन्ही हात एक टाळी एक मुखात भजन करायचे. हात खाली करायला सांगितलं का मी? जाऊ द्या झाली आता वेळ म्हणा. ते महाराज किती तास कीर्तन ऐकलं, किती तास भजन केलं, याच्यापेक्षा तत्व सिद्धांत आयुष्यात कितपत उतरलेत हे महत्वाचं आहे. पुढे पाठ मागे सपाट अशी परिस्थिती होऊ नये. समाजानं कृतिशील परमार्थ करावा, डोळसपणानं परमार्थ करावा, आंधळेपणानं कुठेही स्वतःचं मस्तक आपटू नये. हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबरा यांचा आहे. वस्तुनिष्ठ तत्व सिद्धांत आम्हाला शिकवणाऱ्या संत परंपरेचा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येक अबालवृद्धाने, प्रत्येकानं परमार्थ करत असताना, भक्ती मार्गावर वाटचाल करत असताना, देवाच्या चरणावर नतमस्तक होत असताना स्वतःच्या जीवनाकडं अत्यंत प्रामाणिकपणे पाहायचं, स्वतःलाही आरसा दाखवायचा, मूल्यमापन स्वतःच्या जीवनाचं करायचं. आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आपण आहोत, व्यक्तिमत्व विकासाच्या संबंधाने स्वतःमध्ये कुठले बदल केले पाहिजेत हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याचा संदर्भ जो आहे तो आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात दिसून येतोय की संत बहिणाबाईंनी ज्ञानदेवे रचिला पाया इथपासून जो प्रवास सुरू केला. काही वारकऱ्यांनी विचारला, सर्व बहिणाबाई पाया माऊलींनी रचला, विस्तार नामदेवरायांनी केला, खांब नाथ महाराजांनी दिला, कळस तुकोबराय झाले, पण बहिणाबाई इतका सगळा इतिहास सांगून आम्हाला कृतकृत्य केलं, पावन केलं, पण या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे आहात, आपण कुठे आहोत हे बहिणाबाईंनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. बहिणी मन फडकती ध्वजा
ध्वजा पहिली माने फडकती ध्वजा ध्वजा पहिली माने फडकती ध्वजा ध्वजा पहिले मन फडकती ध्वजा पहिले मन फडकती ध्वजा ध्वजा पहिली माने फडकती ध्वजा ध्वजा पहिली माने फडकती ध्वजा निरूपण केले हो निरूपण निरूपण केले हो ज्ञानदेव रचना पाया निरूपण केले ओझा निरूपण केले ओझा ज्ञानदेव रचना पाया ज्ञानदेव रचना ज्ञानदेव रचना ज्ञानदेव रचना पहिली फडकते ध्वजा निरूपण केले ओझा. संत बहिणाबाईंनी स्वतःला जी जागा घेतली ती कुठे घेतली आहे? ध्वजावर घेतलेली आहे. मोठी माणसं स्वतःला कायम न्यूनपणा घेत असतात. जो सतत स्वतःविषयी बोलत राहतो, स्वतःचं ऊर बडवत राहतो, तो मोठा नाही. या सगळ्या प्रवासामध्ये ज्याने स्वतःकडं अत्यंत साधारण जागा घेतली, न्यूनपणाची घेतली, तो मोठा. आणि संत बहिणाबाईंनी या सगळ्यामध्ये स्वतःकडे जी जागा घेतली ती ध्वजावर घेतली. बहिणी म्हणे फडकते ध्वजा. रेवणसिद्ध देवाच्या जन्मकाळाच्या या पवित्र पर्व काळात दरवर्षी प्रत्येक वर्षी मोठा भक्त समुदाय या ठिकाणी एकवटत असतो. मोठ्या प्रमाणात देवाच्या चरणावर श्रद्धा असणारी, शैव वैष्णव संप्रदायाशी संबंधित असणारी तुम्ही सगळी मंडळी मोठ्या आस्थेने या ठिकाणी गर्दी करत असता मी गतवर्षी बघितलं, याही वर्षी पाहतोय. मला आनंद आहे. तात्या कुठे गेले? मला आनंद आहे की एवढ्या नीटनेटकेपणानं हे सगळं चालू होतंय. दिवसेंदिवस कात टाकून हा उत्सव पुढे चाललाय. मी आता सुरू असलेल्या या सोहळ्याला केवळ औपचारिकता म्हणून पुढच्या 10 वर्षांच्या, पुढच्या 50 वर्षांच्या शुभेच्छा देणार नाही. शुभेच्छा मी पुढच्या 100 वर्षाच्या सुद्धा देणार नाही. पण रेवसिद्ध देवाच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून या नारदांच्या गादीहून त्याला आपल्या सर्वांच्या साक्षीनं एकच प्रार्थना करेल, इतक्या नीटनेटकेपणानं, इतक्या मोठ्या संख्येनं भागवत धर्माचा विचार ऐकण्यासाठी, आयुष्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी, हा विचार प्राप्त करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं जर हा उत्सव या ठिकाणी पार पडणार असेल तर पुढचे 10 वर्ष नाही, पुढचे 50 वर्ष नाही, चंद्र सूर्य तारे अस्तित्वात असेपर्यंत हा सोहळा जिवंत राहावा. येणाऱ्या पिढ्यांना अखंडितपणे या ज्ञानगंगेचं जे काही अमृत आहे ते पिता यावं. आजच्या या कीर्तन सोहळ्याला एक विशिष्ट उंची प्राप्त होण्याचं कारण माझ्यासमोर जे माझे सहकारी आज या ठिकाणी तुम्हाला श्रवण सुखाचा आनंद देत आहेत, गायनाचार्य ज्ञानेश्वरजी मेश्राम आज या ठिकाणी आहेत. खरं तर आमच्या वारकरी संप्रदायाला लाभलेले एक रत्न आहे. ते मला सांगत असतात की महाराज माझं नाव घेत नका जाऊ, परिचय सांगत नका जाऊ. त्याचा परिचय सगळ्यांना आहेच. तुम्ही गेल्या काही वर्षापूर्वी एक छान कानाला विलोभनीय असं गीत ऐकलं असेल, कोणता झेंडा घेऊ आती विठ्ठला. तर यांचा आवाज आहे महाराज, ज्ञानेश्वर महाराज. हे का सांगतोय मी? लोकांना तुमचा आवाज माहिती पण तुमचा चेहराही माहिती झाला पाहिजे. आणि आवाज जेवढा गोड आहे तेवढं व्यक्तिमत्व सुद्धा गोड आहे. मोठ्या आवडीनं ते माझ्यासोबत आग्रहानं आजच्या कार्यक्रमाला आले. ज्ञानेश्वरजी मेश्राम असतील. वैशिष्ट्यानं दरवेळी इकडे येण्यासाठी या सगळ्या ट्रस्टींसोबत आणखी एक व्यक्ती मला आग्रह करत असते. गेल्या 15 वर्षांपासून माझ्या खांद्याला खांदा लावून माझा सहकारी म्हणून सगळा कार्यभार जे सांभाळतात, सांगली जिल्ह्याचं भूषण, वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर गावचे हरिभक्तपरायण आकाश महाराज पळसे इथं आहेत. त्यांचंही तुम्ही स्वागत करावं. त्यांनी
त्यांनी संप्रदाय इतक्या भक्कमपणे सांगली जिल्ह्यामध्ये वाढवायचं काम सुरू केलंय, विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरू केलंय, मृदंगाचं कीर्तनाचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी गुरुकुल स्थापन केले. मला सांगायचंय काय, हळूहळू सांगली जिल्हा सुद्धा आता कात टाकून पुढे चाललेला आहे आणि तसाही आपला पश्चिम महाराष्ट्र सगळ्या बाजूने समृद्ध आहे. काहीशा थोड्याशा उणीवा सोडल्या तर हळूहळू आपल्याला कात टाकून पुढे जाता येईल. मला श्रोत्यांचा वेळ वाया घालवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार उरत नाही आणि म्हणून मला आता थांबावं लागतंय. झालेली कीर्तन सेवा रेवणसिद्ध देवाच्या चरणी अर्पण करतो. येणाऱ्या काळामध्ये रेवणसिद्ध देवाचा जन्मकाळ आणि प्रकट दिन साजरा होत असताना अन्य कुठल्याही मनोरंजनात्मक आणि करमणुकीच्या कुठल्याही औपचारिकतेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भरीला बळी न पडता आपण संत साहित्याचाच आढावा घेणारे कार्यक्रम आयोजित करावेत. नेहमीच आमचं सहकार्य आपल्या सगळ्यांना असेल. इथून पुढं मला प्रत्यक्षपणे दरवर्षी येता येईल की नाही याची शाश्वती नाही, पण मी एक सांगतो की ज्या ज्या वेळेस तुम्ही धर्मकार्याचे उदात्त काम हातामध्ये घ्याल तेव्हा तेव्हा चैतन्य महाराज वाडेकर तुमच्यासोबत आजन्म असतील. पुनश्च एकदा झालेल्या सोहळ्याला आणि रेवणसिद्ध देवाच्या जन्मकाळाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. येणारा काळ हा कसोटीचा आहे. येणारी पिढी ही सुसंस्कृत व्हावी, येणाऱ्या पिढीला आपल्या संस्कृतीचा पाया कळावा, येणाऱ्या पिढीला आपलं मूळ कळावा. आपला वारसा जो भक्तीचा संतांनी आम्हाला दिलाय तो आचार संपन्न विचार संपन्न महाराष्ट्र येणाऱ्या काळात पिढीला येण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आज हे व्यासपीठ जे समृद्ध झालेले आहे ते एकाच कारणामुळे झाले की इथे आल्यानंतर विचारांचा आधार प्रदान होतं, सिद्धांतांचं तत्वांची उजळणी या ठिकाणी होती. बाबा तुमच्या खिशात 1 रुपया आहे, वरच्या खिशात समजा 1 रुपया आहे, 1 रुपया माझ्या वरच्या खिशात 1 रुपया आहे, तुमचा 1 रुपया मला द्या, माझा 1 रुपया तुम्हाला द्या. दोघांकडे किती झाले? गणितात नापासी काय तुम्ही? तुमचा 1 रुपया मला द्या, माझा 1 रुपया तुम्हाला द्या, एकच झाला. याच्या उलट तुमच्याकडे एक सुंदर विचार आहे, माझ्याकडे एक सुंदर विचार आहे, माझा विचार तुम्हाला घ्या, तुमचा विचार मला द्या, दोघांकडे किती सुंदर विचार आहे. सगळ्यात लाभदायक देवाणघेवाण ही पैशाची नाही, विचारांची देवाणघेवाण आहे आणि विचारांची देवाणघेवाण होणार, सिद्धांतांची देवाणघेवाण होणार. हे व्यासपीठ आम्हाला जर दिले तर ते आमच्या भागवत धर्माने दिले आणि म्हणून या व्यासपीठासमोर बसलेल्या पतित पावनी या सगळ्या श्रोत्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात करून झालेली सेवा माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांच्या आणि भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. इथंच आरती आहे, आरती झाल्याशिवाय मुली उठायचं नाही. हा, आणि आरतीसाठी सर्वांनी उठून उभे राहावं, जाग्यावरती उभे राहा. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरणादा. सांगोपने येथे सापडले केले आता उठावेसे. सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. सांब सदा शिव सांब सदा शिव सदा शिव सांब सदा शिव. शिव 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 शिवाय नमः. शिवाय नमः. ओम शिवाय नमः. सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव सांब सदा शिव. लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज. हे गणपती गौरी तनया तुझला म्हणती मूषक वाना
लंबोदर